हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे आजचा सर्व्हिलन्स. सर्व्हिलन्सचं काय मिनिंग आहे, डेफिनेशन काय तर बघूया. क्लोज ऑब्झर्वेशन स्पेशली ऑफ अ सस्पेक्टेड स्पाय ऑर क्रिमिनल. तर क्रिमिनलवर किंवा ज्याच्यावर संशय आहे त्याच्यावर जी ठेवलेली पाळत असते त्याला काय म्हटलं जातं, सर्व्हिलन्स असं म्हटलं जातं. सो सर्व्हिलन्स म्हणजे काय होते, एकतर पाळत ठेवणे किंवा संशयितावर ठेवलेली पाळत, याला सर्व्हिलन्स असं म्हटलं जातं. सो सर्व्हिलन्स म्हणजे काय होते, संशयितावर ठेवलेली पाळत किंवा पाळत ठेवणे. ओके. सो सिनोनिम्स काय आहेत आता सर्व्हिलन्सचे, ते आहेत ऑब्झर्वेशन, स्क्रुटिनी, वॉच. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेसनेस आणि इग्नोरन्स किंवा इनडिफरन्स. तर हे आहेत अँटोनिम्स सर्व्हिलन्सचे. सर्व्हिलन्स म्हणजे होते पाळत ठेवणे आणि त्याचंच अपोजिट काय आहे की केअरलेसनेस आहे, आपण त्याला इग्नोर करत आहे, किंवा इनडिफरन्स आहे, ते त्याचे अँटोनिम्स आहेत. सो आता युजेस बघून घेऊया आपण सर्व्हिलन्सचा कसा यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. ही फाउंड हिमसेल्फ पुट अंडर सर्व्हिलन्स बाय ब्रिटिश मिलिटरी इंटेलिजन्स. म्हणजेच काय, त्याने स्वतःला ब्रिटिश लष्करी गुप्तचर विभागात, म्हणजे गुप्तचर विभाग जे आहे ते पाळत ठेवल्याचे त्याला अनुभवले आहे. म्हणते की त्याने स्वतःला ब्रिटिश लष्करी गुप्तचर विभागात पाळत ठेवल्याचे अनुभवले, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. ओके. अंडर सर्व्हिलन्स मध्ये आहे म्हणजे की पाळत ठेवण्यात आलेली आहे त्याच्यावर. आणि इंटेलिजन्स म्हणजे काय होते तर ब्रिटिश लष्करी. ओके. ब्रिटिश मिलिटरी इंटेलिजन्स म्हणजेच ब्रिटिश लष्करी गुप्तचर. ओके. तर असा या सेंटेन्स मध्ये यूज झालेला आहे सर्व्हिलन्सचा. सो सर्व्हिलन्स म्हणजे काय होते, संशयितावर ठेवलेली पाळत किंवा पाळत ठेवणे. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्हचं काय मिनिंग आहे, averse to change or innovation and holding traditional values. म्हणजे जो काय आहे, जो पुरातनमतवादी आहे. ओके. पुरातनमतवादी आहे किंवा ज्याला पारंपरिक जास्त आवडतं, पारंपरिक गोष्टी जास्त आवडतात. म्हणजे जो आता जे झालेला आहे नव्या सुधारणा ज्या झालेल्या आहेत त्या नव्या सुधारणा त्याला नाही आवडत, तो रूढीप्रेमी आहे, त्याला काय म्हणू आपण, कन्झर्वेटिव्ह. ओके. सो कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय होते, पुराणमतवादी किंवा रूढीप्रिय, पारंपरिक किंवा असा मनुष्य जो नव्या सुधारणांचा विरोध करतो त्याला म्हटलं जाते कन्झर्वेटिव्ह. नव्या सुधारणांना विरोध करणारा माणूस किंवा व्यक्ती किंवा मनुष्य, त्याला काय म्हटलं जातं की तो कन्झर्वेटिव्ह आहे. सो सिनोनिम्स काय आहेत, ट्रॅडिशनलिस्ट, ट्रॅडिशनल आणि कन्व्हेन्शनल. आणि अँटोनिम्स आहेत रॅडिकल, फंडामेंटल, एलिमेंटल आणि बेसिक. सो आता कन्झर्वेटिव्हचा सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे बघूया. दे वेअर व्हेरी कन्झर्वेटिव्ह इन देअर आउटलुक. म्हणजेच त्यांचे विचार खूप पारंपरिक होते, असा याचा अर्थ होतो. काय होतो, दे वेअर व्हेरी कन्झर्वेटिव्ह इन देअर आउटलुक म्हणजे त्यांचे विचार खूप पारंपरिक होते असा अर्थ होतो. सो कन्झर्वेटिव्ह असा यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट वर्ड बघूया, नेक्स्ट वर्ड आहे अनॲनिमस. अनॲनिमसचा काय मिनिंग आहे, फुल्ली इन ॲग्रीमेंट. म्हणजेच ज्यांचे काय आहे एक मत आहे, ज्यांचं एक मत आहे किंवा एक मताने सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. अनॲनिमस म्हणजे काय होते की ज्यांचं एक मत आहे, फुल्ली ॲग्री आहे, ते फुल त्यांचं ॲग्रीमेंट आहे, त्याला म्हटलं जातं अनॲनिमस. सो एकमत असणारा किंवा एकमत असणारे किंवा एकमताने, याला म्हटलं जातं अनॲनिमस. सो सिनोनिम्स काय आहेत अनॲनिमसचे, युनायटेड, इंटिग्रेटेड, इंटिग्रेट, युनिफाईड आणि युनायटेड.
आणि अँटोनिम्स आहेत डिवायडेड आणि ॲट ऑड्स. तर आता अनॲनिमसला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया आपण. सो कसं यूज करण्यात आलेलं आहे, द डॉक्टर्स वेअर अनॲनिमस इन देअर डायग्नोस. ओके, सो डायग्नोस म्हणजे जे त्यांनी निदान केलेलं आहे डॉक्टरांनी, डॉक्टर त्यांच्या निदानात काय होते, एकमत होते, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. डॉक्टर्स त्यांच्या निदानात एकमत होते असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं अनॲनिमसला इथे यूज करण्यात आलेलं आहे की डॉक्टर्स जे आहे ते अनॲनिमस होते, म्हणजे त्यांचं जे त्यांनी डायग्नोस केलेलं आहे त्याच्यावर ते एकमत होते. ओके, नेक्स्ट बघूया इम्परेटिव्ह. इम्परेटिव्हचं मिनिंग काय आहे, ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स आणि क्रुशियल. म्हणजे काय अर्थ होतो की अत्यंत महत्वाचं किंवा जे तातडीचं आहे त्याला म्हटलं जातं इम्परेटिव्ह. जे की अत्यावश्यक आहे, अनिवार्य आहे, त्याला सुद्धा आपण इम्परेटिव्ह असं म्हणू. सो इम्परेटिव्हचा काय अर्थ आहे, अत्यंत महत्वाचे व तातडीचे. ओके, आणखी काय म्हणू त्याला, अनिवार्य, अनिवार्य किंवा अत्यावश्यक. आज्ञार्थ सुद्धा म्हणू शकतो, आज्ञार्थी सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो इम्परेटिव्ह म्हणजे काय होते, अत्यंत महत्वाचे किंवा व तातडीचे, जे की अनिवार्य सुद्धा आहे, अत्यावश्यक सुद्धा आहे, आज्ञार्थ किंवा आज्ञार्थी आहे, त्याला सुद्धा इम्परेटिव्ह असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहेत, व्हायटल, क्रुशियल आणि क्रिटिकल. आणि अँटोनिम्स आहेत अनइम्पॉर्टंट आणि ऑप्शनल. ओके, आता सेंटेन्स बघून घेऊया आपण. सेंटेन्स काय आहे, इमिजिएट ऍक्शन वॉज इम्परेटिव्ह, म्हणजेच तत्काळ कारवाई अत्यावश्यक होती. ओके, इमिजिएट ऍक्शन म्हणजेच तत्काळ कार्यवाही जे आहे ते अत्यावश्यक होती. सो असं इथे इम्परेटिव्हला यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे जेनोसाइड. जेनोसाइडचा काय अर्थ आहे, द किलिंग ऑफ रेस. किलिंग ऑफ रेस म्हणजे काय आहे, तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या, वर्णाच्या, वंशाच्या वगैरे सर्व लोकांची हत्या. सो याला काय म्हटलं जातं, जेनोसाइड. तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या, वर्णाच्या किंवा वंशाच्या वगैरे जे सर्व लोकांची हत्या असते त्याला म्हटलं जातं जेनोसाइड. किंवा आपण त्याला जातीसंहार सुद्धा म्हणू शकतो, जातीसंहार किंवा नरसंहार किंवा वंश हत्या. ओके, सो जेनोसाइड म्हणजे काय होते, तर वंशहत्या, नरसंहार, जातीसंहार किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या, वर्णाच्या किंवा वंशाच्या वगैरे ज्या लोकांची हत्या केली जाते त्याला जेनोसाइड असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड काय आहे, नॉस्टॅल्जिया. नॉस्टॅल्जिया म्हणजे काय आहे, तर सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर अ पिरियड इन अ पास्ट. म्हणजेच आपल्या भूतकालीन जीवनाविषयी जे आपल्याला वाटणारी ओढ असते त्याला काय म्हटलं जातं, नॉस्टॅल्जिया. ओके, जे भूतकाळामध्ये झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये त्याच्याकरता आपली जे ओढ असते त्याला म्हटलं जातं नॉस्टॅल्जिया. ओके, नॉस्टॅल्जिया म्हणजे काय होते, तर आपल्या भूतकालीन जीवनाविषयी वाटणारी ओढ. ओके, सो याला म्हटलं जातं नॉस्टॅल्जिया. नेक्स्ट बघूया करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आपला आजचा आहे तो आहे इडिओसिनक्रेसी. तर याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं, इडिओसिनक्रेसी. आणि याची स्पेलिंग काय आहे बघूया आपण. करेक्ट स्पेलिंग आहे IDIOSYNCRASY.
असं याला ब्रेक करत करत वाचायचं म्हणजे लक्षात राहील तुमच्या की त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे. फर्स्ट आहे IDIO, इडिओ, सिन, SYN सिंग, CRASCY क्रॅसी. सो इडिओसिनक्रॅसी असं याचं प्रोनाउन्सिएशन आहे. तर ही स्पेलिंग जी आहे ही करेक्ट आहे इडिओसिनक्रॅसीची, IDIOSYNCRASY. सो इडिओसिनक्रॅसी म्हणजे काय होते तर वर्तनाची पद्धत किंवा एखाद्या व्यक्तीसाठी विशिष्ट विचार करण्याची पद्धत. ओके, सो याला काय म्हटलं जातं इडिओसिनक्रॅसी. सो इडिओसिनक्रॅसी म्हणजे काय आहे वर्तनाची पद्धत किंवा एखाद्या व्यक्तीसाठी विशिष्ट विचार करण्याची जी पद्धत असते त्याला म्हटलं जातं इडिओसिनक्रॅसी. नेक्स्ट काय आहे वर्ड, नेक्स्ट आहे ब्लड लेटिंग. ब्लड लेटिंगची स्पेलिंग काय आहे करेक्ट तर ती आहे BLOODLETTING, ब्लड लेटिंग. सो ब्लड लेटिंग म्हणजे काय होते तर रक्तपात, रक्तपात किंवा रक्तस्राव. ओके, ब्लड लेटिंग म्हणजे काय होते रक्तपात किंवा रक्तस्राव. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे बाय लिप्स अँड बाउन्स. बाय लिप्स अँड बाउन्सचा काय अर्थ आहे समथिंग दॅट हॅपन्स बाय अ लिप्स अँड बाउन्स हॅपन्स व्हेरी क्विकली इन बिग स्टेप्स. म्हणजेच काय जे खूप वेगाने होत आहे किंवा झपाट्याने होत आहे त्याला आपण काय म्हणू बाय लिप्स अँड बाउन्स. ओके, बाय लिप्स अँड बाउन्सचा अर्थ काय मग तर हॅपन्स व्हेरी क्विकली म्हणजे जे खूप वेगाने होत आहे इन बिग स्टेप्स झपाट्याने होत आहे त्याला बाय लिप्स अँड बाउन्स असं म्हटलं जातं. खूप वेगाने किंवा झपाट्याने याचा अर्थ काय होतो बाय लिप्स अँड बाउन्स. नेक्स्ट आहे काम बिफोर द स्टॉर्म. काम बिफोर द स्टॉर्मचा काय अर्थ आहे अ काम टाइम इमिजिएटली बिफोर period of a violent activity or argument is the calm before the storm. म्हणजेच काय आहे जसं आपण म्हणतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे तर त्याला तेच आहे सेमच जे मराठीमध्ये आपण म्हणतो की वादळापूर्वीची शांतता त्यालाच काय म्हटलं जातं काम बिफोर द स्टॉर्म. ओके, सो याचा एक सेंटेन्स मी तुम्हाला लिहून देते जेणेकरून तुम्हाला आणखी लक्षात राहील. सो काम बिफोर द स्टॉर्म म्हणजे काय होते तर एखाद्या मोठ्या आणि तीव्र घटना किंवा समस्या येण्यापूर्वीची शांत आणि स्थिर किंवा शांत वाटणारी वेळ याला म्हटलं जातं काम बिफोर द स्टॉर्म. एखाद्या मोठ्या आणि तीव्र घटना किंवा समस्या जी येण्यापूर्वीची शांत आणि स्थिर किंवा शांत वाटणारी जी वेळ असते त्याला म्हटलं जातं काम बिफोर द स्टॉर्म म्हणजेच वादळापूर्वीची शांतता. वादळापूर्वीची शांतता. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा बघितलेले आहे. यामधले तुम्ही व्होकॅब्युलरीचे मीनिंग्स एकदा वाचून घ्या, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या, मराठी मीनिंग एकदा वाचून घ्या आणि नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स. सो आणि वाचत चला दररोज 5-5 वर्ड्स तरी वाचायचे, त्याचे मीनिंग्स तरी वाचायचे. आपण दररोज घेत असतो 4 वर्ड्स घेत असतो आपण, 2 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 2 आपले मिसस्पेल्ड वर्ड्स असतात आणि 2 असे इडम्स अँड फ्रेजेस असतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी 5 वर्ड्स जर तुमचे होत असेल तर तुम्ही दररोज वाचू शकता. आणि तुम्हाला जर एखादा वर्ड तुम्हाला समजत नाही आहे किंवा तो हार्ड जात आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारू शकता, मी तुम्हाला त्याचे
मराठी मिनिंग किंवा इझी त्याचं मिनिंग तुम्हाला सांगून देईल त्यामध्ये. ओके, सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.